नमस्कार. कालच्या आपण भरती बघितल्या होत्या त्या भरतीच्या नंतर आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे फॉर्मला फिल करायचं आहे. अप्लाय नावचं बटन कुठे आहे हे सगळं आपण आज बघणार आहोत. MBMC च्या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे. आपण डायरेक्ट वेबसाईटला जाऊया. वेबसाईटला आल्यानंतर होम पेजला आल्यानंतर इथे जी सेवा भरती दिसते तुम्हाला, या सेवा भरतीच्या इथे खालीच अधिक वाचा इथे तुम्हाला क्लिक करायचंय. पहिलंच आहे अप्लाय ऑनलाईन मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती, इथे क्लिक करायचंय. इथे बघा ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर इथे क्लिक करायला सांगितलंय. न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे क्लिक करायला सांगितलंय आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. लक्षात ठेवायचं आपल्याला की स्टार्टिंग डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन 22 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. क्लोजिंग डेट ही 12 सप्टेंबर पर्यंत आहे. हेल्पलाईन नंबर इथे खाली दिलेले आहे. तुम्ही या नंबरला कॉल करून तुम्ही पुढची माहिती घेऊ शकता. तर आता मी न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करणार आहे. न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचंय. स्टेप बाय स्टेप इथे करायचंय. आय अग्री क्लिक केल्यानंतर काही इथे सूचना दिलेल्या, त्या सूचना तुम्हाला नीट वाचायच्या आहेत. काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. मोबाईल नंबर, युजर आयडी, पासवर्ड हे लक्षात ठेवायचं आहे. इथे पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला कॅन्डिडेट फर्स्ट नेम, कॅन्डिडेट मिडल नेम, लास्ट नेम इथे टाईप करायचे. फादर नेम, मदर नेम, इथे काही टिप्स दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे तुमच्या नावात बदल झाला आहे का. जर तुम्ही मॅरिड असाल आणि लग्नाआधी वेगळं नाव असेल, आता वेगळं नाव असेल तर तुम्ही येस करून गॅजेटचं इथे डिटेल देऊ शकता. जसं की इथे नावात काय बदल झालाय, तुमची जन्मतारीख वगैरे इथे तुम्हाला द्यावी लागणार आहे. बस तेवढंच असतं. त्यानंतर इथे जेंडर, मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर नंतर ईमेल आयडी, कन्फर्म ईमेल आयडी. त्यानंतर तुमचं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालंय का, तुमचं 10वीचं जे सीट नंबर होतं ते इथे टाईप करायचंय. SSC ची उत्तीर्ण वर्ष आहे त्याचं मंथ आणि इयर इथे टाईप करायचंय. त्यानंतर तुम्हाला जो सेंटर पाहिजे त्या सेंटर मध्ये तुम्हाला 3 चॉईस दिले. जवळचा जो सेंटर पडतो ते सेंटर तुम्हाला इथे टाईप करायचं. महाराष्ट्रामध्ये असणार आहे. जनरेट OTP येणार. जनरेट OTP केल्यानंतर OTP इथे तुम्हाला टाकून आय अग्री वर क्लिक करून इथे पुढे तुम्हाला दिलेल्या नंबरवर टाईप करून रिव्हेरीफाय करायचं. सगळी माहिती भरल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आणि आता सिलेक्ट द चेकबॉक्स इथे आलेले आणि प्रत्येक चेकबॉक्सला तुम्हाला इथे क्लिक करत जायचंय. लक्षात ठेवा वरती तुम्हाला इथे टॅब येणार आहे, त्याकरता फुल स्क्रीनवरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सगळे चेकबॉक्स टिक केल्यानंतर फायनली इथे सबमिट म्हणून बटन दाबायचं. इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचं तुम्हाला इथे मेसेज येईल आणि त्यानंतर इथे क्लोज करायचं. अप्लाय फॉर पोस्ट करायचंय. अप्लाय फॉर पोस्ट करताना इथे युअर सिलेक्शन तुम्हाला सांगितलं जातं की कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय. इथे अप्लाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पर्सनल डिटेल तुम्हाला भरायचंय. ते झालं, सेव्ह करून नेक्स्ट करायचंय. मग ऍडिशनल डिटेल जे काही आहेत ते विचारतील ते भरायचंय. मग कम्युनिकेशन डिटेल आहेत ते भरायचंय. त्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी तिथे फिल करायचे टॅब मध्ये आणि डॉक्युमेंट्स अँड पेमेंट करून फायनल सबमिशन तुमचं इथे होणार आहे. मी ऍडव्हर्टाइजमेंट रीड केलेली आहे आणि कुठली ऍडव्हर्टाइजमेंट आहे, पोस्ट कुठली आहे इथे आपल्याला सिलेक्ट करायची. आता फार्मसीसाठी इथे फार्मसीसाठी अप्लाय करणार आहे तर मी इथे क्लिक केलं आहे. सगळे डिटेल भरायचे.